नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री शहाजी येडे सर तुमचं श्री टकले पाटील क्लासेस शिक्रापूरमध्ये स्वागत करत आहे. सन 2026-27 समर बॅचेससाठी आमच्याकडे प्रवेश देणे चालू आहे. आमच्याकडे खालील वर्गांचे तास घेतले जातात. इयत्ता 4थी स्कॉलरशिप परीक्षा, इयत्ता 5वी नवोदय परीक्षा, इयत्ता 7वी स्कॉलरशिप परीक्षा, इयत्ता 8वी NMMS परीक्षा आणि इयत्ता 6वी इस्रोची परीक्षा. त्याचबरोबर इयत्ता 10वी स्टेट बोर्ड परीक्षा इत्यादी वर्गांचे तास घेतले जातात. परिपूर्ण शिक्षण घ्यायचं असेल, कन्सेप्ट मॅप संकल्पना समजून घ्यायच्या असतील तर तुम्ही आजच श्री टकले पाटील क्लासेस शिक्रापूर या क्लासला जॉईन व्हा. जॉईन होण्यासाठी खालील दिलेल्या संपर्क क्रमांकावरती तुम्ही संपर्क साधू शकता. संपर्क क्रमांक आहे आमचा 80 10 88 52 66. उपघटक 6 वर्ग वर्गमूळ घन घनमूळ. याच्यात वर्ग करणे म्हणजे काय करणे, त्याच संख्येनं त्या संख्येला गुणणे म्हणजे काय करणे, वर्ग करणे सोप्या भाषेमध्ये, म्हणजे गुणाकार पद्धत. आता उदाहरणार्थ आपण घेऊया बघा. एक वर्ग करणे याचं उदाहरण घेतलं. 2 गुणिले 2 बरोबर किती 4. आणि यालाच आपण काय म्हणतो, 2चा वर्ग. म्हणजे 2च्या डोक्यावरती 2 लिहिले तर त्याचा अर्थ काय होतो, वर्ग. म्हणजे 2चा वर्ग म्हणजे 2 गुणिले 2 बरोबर 4. आता याच्यातला आपला पहिला पॉइंट आहे, एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्येचा वर्ग कसा करायचा. 1 ते 10 पर्यंत वर्ग आपले पाठ पाहिजे. नसतील पाठ तर ताण घ्यायचा नाही. वर्ग करण्याची पद्धत आपल्याला शोधता आली पाहिजे, वर्ग करता आले पाहिजे. बघा, एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्येचा वर्ग करणे. आता एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्या कोणत्या आहेत, उदाहरणार्थ घेऊ आपण 15. या 15चा वर्ग करायचा आहे. दोन्ही पद्धतीने पाहूया, शॉर्टकट लॉंग कट, जुनी पद्धत नवीन पद्धत. बघा, आता दोन्ही पद्धतीने सांगतो. अगोदर आपल्याला माहिती आहे 15चा वर्ग करायचा आहे म्हणजे काय करायचं, 15 गुणिले 15. 15चा पाडा येतो. 15 5 किती झाले 75. 75 सी 5 हातचे आले 7. 15 1 15 आणि 7 किती झाले 22. हा झाला 15चा वर्ग. ही आपली पारंपरिक पद्धत मानायचं हिला. आता मॉडर्न पद्धत म्हणजे 15चा वर्ग करायचा आहे. 5 एकक स्थानची संख्या आहे, ही दशक स्थानची संख्या आहे. या 5चा वर्ग आपल्याला येतो किती 5. याच्यानंतर दशक स्थानची संख्या आहे 1. 1च्या पुढची संख्या घ्यायची लगतची. कोणती आली, 1च्या पुढची संख्या 2. त्या दोघांचा गुणाकार करायचा. 1 गुणिले 2 2 झालं उत्तर किती 225. आता असंच बघा काही उदाहरण इकडे देतोय. आता एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्या 15 झाले. 25चा वर्ग, 35चा वर्ग, 45चा वर्ग, 55चा वर्ग. आता या पद्धतीनं बघा 5चा वर्ग 25. दुसरी संख्या आहे 2. 2च्या पुढची संख्या कोण 3. आणि 2 गुणिले 3 किती झाले 6. 625. 5चा वर्ग 25. 3च्या पुढची लगतची येणारी संख्या कोणती आहे 4. 3 गुणिले 4 4 त्रिक किती 12. 12 25 म्हणजे 1225 या 35 या संख्येचा वर्ग. याच्यानंतर 5 45. 5चा वर्ग 25. आता 4ची पुढची संख्या कोणती 5. त्या दोघांचा गुणाकार करायचा किती झाला 20. 4 25. नंतर 5चा वर्ग किती आहे 25. 5च्या पुढची संख्या कोणती 6. त्या दोघांचा गुणाकार करा. 5 × 30 3025. आणखीन एखादा एक्झाम्पल घेऊ आपण डायरेक्ट. 95चा वर्ग. 5चा वर्ग किती आहे 25. 9च्या पुढची संख्या कोण 10. या दोघांचा गुणाकार करा. 90 तो पुढल्या इथं 90 25. याचाच अर्थ 9025 हे 95चा वर्ग म्हणून निघाले. म्हणजे 95चा वर्ग किती आहे 9025. हे झालं एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्येचा वर्ग करणे. याच्यानंतर एकक स्थानी 5 नसणाऱ्या संख्येचा वर्ग करायचा आहे. बघा, सरावासाठी तुम्हाला एक उदाहरण. 75चा वर्ग बरोबर किती. दुसरं उदाहरण 85चा वर्ग बरोबर किती. हे दोन्ही उदाहरण तुम्ही सोडवायचे. एक अंकी संख्या वर्गपाठ असतो, 2 अंकी संख्येचा वर्गपाठ नसतो. पाठ करायचा असतो, नाही झालं तरी ताण घ्यायचा नाही. मग आपण एक्झाम्पल घेऊया. बघा 11. या 11चा वर्ग करायचा आहे तुम्हाला. काय करायचं आहे 11चा वर्ग करायचा आहे.
एककांची संख्या कोणती आहे? एक. या एकचा वर्ग 1. आता याच्यानंतर ह्या एकचा वर्ग 1, या एकचाही वर्ग काय केला? 1 लिहिला, मध्ये जागा सोडली थोडीशी. या तिघांचा गुणाकार करायचा. 1 गुणिले 1 1 आणि 1 गुणिले 2 2. या दोन्ही एकच्या मध्ये लिहून टाकायचे. कळलं? हा झाला 11चा वर्ग 121. दुसरं उदाहरण 32. या 32चा वर्ग करायचा आहे. 32चा वर्ग करण्यासाठी काय करायचं? 2चा वर्ग किती आहे? 4. तो लिहिताना काय करायचा? 0 4. आता 3चा वर्ग किती आहे? 9. लिहून टाकला. पुढची क्रिया या तिघांचा गुणाकार करायचा. 3 गुणिले 2 6. 6 गुणिले 2 किती? 12. यांची बेरीज करा. किती झाली? 4 2 9 ने 10. म्हणजे याचा वर्ग किती भेटला? 1024. याच्यानंतर पुढचं गणित घेऊ आपण. समजा 89चा वर्ग करायचा आहे. म्हणजे 1 ते 100 पर्यंत असणाऱ्या कोणत्याही संख्येचा वर्ग तुम्हाला या ट्रिक्सने करता येईल. 89 घेतले बघा. 9चा वर्ग किती? 81 आहे तसे लिहिले. 8चा वर्ग किती? 64 आहे तसे लिहिले. दुसरी क्रिया करायची आहे. 8 9 किती? 72 आणि 72च्या दुप्पट. म्हणजे क्रिया काय आहे बघा. 8 गुणिले 9 गुणिले 2 या तिघांचा गुणाकार करायचा आहे. 8 9 72 आणि 72 गुणिले 2 144. ते 144 एक घर सोडून द्यायचं आणि खाली मांडायची आणि बेरीज करायची क्रियाची. 1 8 आणि 4 12. चला 1 4 आणि 4 8 आणि 1 9 6 आणि 1 7. 7921. हे 89 या संख्येचं आपल्याला या ठिकाणी वर्ग पाहायला मिळतो. म्हणजे 89 या संख्येचा वर्ग किती आहे? 7921. 7921. आणखीन एक उदाहरण 4. 97. या 97चा वर्ग करायचा आहे बघा. 7. 7चा वर्ग किती? 49. 9चा वर्ग किती? 81. आता या तिघांचा गुणाकार करायचा आहे. इकडे दाखवतो गुणाकार करून. 9 गुणिले 7 गुणिले 2. 9 7 63. 63 गुणिले 2 बेत्रिक 6 आणि बेसक 12 126. एक घर सोडून काय करायचंय? पुढे घ्यायचंय. मग बेरीज करायची आहे. 9 6 आणि 4 10. चला 1 3 4 आणि 8 आणि 1 9. म्हणजे 97 या संख्येचा वर्ग 9409. ही रब क्रिया आहे. तुमची प्रॅक्टिस होत नाही तोपर्यंत तुम्ही काय करायची? प्रॅक्टिस करायची. एकदा का प्रॅक्टिस झाली एकदा उदाहरण काय होतं? सुटून जातं. हे झाले 4. आता 5वं उदाहरण तुम्हाला प्रॅक्टिससाठी 68चा वर्ग बरोबर किती? ते तुम्ही सोडवायचे सगळ्यांनी. 3 अंकी संख्येचा वर्ग कसा करायचा आहे याच्यासाठी आपल्याला एक सूत्र इथं लिहून देतो. a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग. या सूत्राचा वापर करायचा. आता बघा उदाहरणार्थ पहिलं उदाहरण आहे. 3 अंकी संख्या म्हणजे 102 या संख्येचा वर्ग करायचा आहे. 102 या संख्येची काय करायची? फोड करायची. फोड अशी करायची की 100च्या पटीत झाले पाहिजे. 100 अधिक 2. मग या सूत्रामध्ये किंमत टाकून देऊया. a बरोबर 100 म्हणजे 100चा वर्ग अधिक 2 गुणिले a ची किंमत किती? 100 गुणिले b 2 अधिक b चा वर्ग म्हणजे 2 चा वर्ग. इथं आपण म्हणू शकतो a बरोबर 100 आणि b बरोबर 2. या सूत्रात फक्त किमती टाकायच्या. बघा 100चा वर्ग किती झाला? पटपट करायचा आहे. 2 गुणिले 2 आणि हे 100 म्हणजे किती झाले? 400 अधिक 4. आता या सगळ्यांची काय करायची? आपल्याला बेरीज करायची. या सगळ्यांची बेरीज किती आली बघा. येते का बेरीज? 10404 म्हणजे 102 या संख्येचा वर्ग किती भेटला? 10404. या पद्धतीने तुम्ही वर्ग करू शकता. आता उदाहरणार्थ तुम्हाला सरावासाठी बघा उदाहरण देतो. 108
या संख्येचा वर्ग. हे तुम्ही सोडवायचंय. बघा 132 या संख्येचा वर्ग करायचा आहे. मग वर्ग करण्यासाठी याची फोड करायची. 100 अधिक 32 कंसाचा वर्ग म्हणजे 100च्या पटीत फोड करता आली पाहिजे आपल्याला. बरोबर 100चा वर्ग अधिक 2 गुणिले 100 गुणिले 32 अधिक 32चा वर्ग. 100चा वर्ग किती झाला बघा, दिला येतं किती झाला 10,000 प्लस यांचा गुणाकार करा. 32 दुने 64 आणि हे 2 शून्य अधिक 32चा वर्ग किती झाला, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 3 दुने 6, 6 दुने 12, 10 24, 1024. आता या सगळ्यांची बेरीज करायची. किती आली बेरीज बोला पटपट. 4 2 4 6 आणि 1 7. आता राहिले किती बघा, एवढं उत्तर आहे का 174 24 म्हणजे 17,424 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आता तुमच्यासाठी 146चा वर्ग बरोबर किती हा प्रश्न. बघा वर्ग करणे याच्यात 50च्या संख्येचा पाया धरून वर्ग करणे. आपल्याला हे माहिती आहे 50चा वर्ग किती आहे, 5चा वर्ग किती 25 आणि हे 2 शून्य. नेहमी 5चा वर्ग काय करायचा आहे, पाठ करायचा आहे, लक्षात ठेवायचा आहे. आता उदाहरण घेऊया आपण 51चा वर्ग करायचा आहे. 1चा वर्ग किती 1, तो लिहिताना कसा लिहायचा 0 1, 2 अंकी संख्या गृहीत धरून. आता 5चा वर्ग किती आहे 25. 50 पेक्षा 1 ही संख्या मोठी आहे ना, म्हणजे 51 झाली. म्हणजेच एककाची संख्या किती ना मोठी 1 ना. मग 5चा वर्ग किती आहे 25, त्याच्यात 1 मिळवा किती झाले 26 आहे. तसे लिहून काढा 2601 हे त्याचं वर्ग. आता 52 बघा 2चा वर्ग किती आहे 4, 0 4 लिहायचा. 5चा वर्ग किती आहे 25 माहिती आहे. त्याच्यात किती मिळवायचे 2, 25 अधिक 2 किती झाले 27 लिहून टाका. याच्यानंतर 54चा वर्ग बघा. 4चा वर्ग किती 16, 5चा वर्ग किती 25 माहिती आहे. मग 25 मध्ये किती मिळवायचे 4 मिळवायचे. त्यांची बेरीज 29 16. कळलं. आता बरोबर पाहूया खात्री करून बरोबर आहे का चूक आहे. मग आधीची सांगितलेली पद्धत 54चा वर्ग, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग किती झाला 25, नंतर 5 चोक 20 आणि 20 दुने किती झाले 40. एक घर सोडून घ्यायचं 6 1 5 आणि 4 9 2 आहे बरोबर आहे. म्हणजे हे झालं 5 आणि 5च्या जवळ असणाऱ्या संख्या म्हणजे 51 52 53 54 55 56 57 58 59 60. 60चा वर्ग येतो. 6चा वर्ग 36, मागे 2 शून्य लावून द्यायचे 36. हे झालं तुमचं 50च्या संख्येचा पाया धरून वर्ग करणे. म्हणजे 50च्या जवळ असणाऱ्या संख्या 50च्या वरती आणि 50च्या खाली त्या पाहूया. आता तुमच्यासाठी उदाहरण बघा सरावासाठी 58चा वर्ग. याचं उत्तर तुम्ही काढायचं. बघा वर्ग करण्याचे काही नियम आहेत ते आपल्याला पाहिजे. नैसर्गिक संख्यांच्या वर्गांना पूर्ण वर्ग संख्या म्हणतात. विधानामध्ये तुम्हाला कुठेतरी असा एक प्रश्न दिला जाऊ शकतो सत्य कोणतं असत्य कोणतं. मग नैसर्गिक संख्यांच्या वर्गांनाच पूर्ण वर्ग संख्या म्हटलं जातं. दुसरा पॉइंट आहे कोणत्याही पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी 0 1 4 5 किंवा 6 किंवा 9 यापैकी एखादाच अंक येऊ शकतो. म्हणजे चांगली 2 3 4 5 किंवा 4 5 6 अंकी संख्या दिली आणि तिचं जर तुम्हाला वर्ग काढायला सांगितलं त्यावेळेस लक्षात ठेवायचे 0 1 4 5 6 किंवा 9 यांच्यातला एक अंक एकक स्थानी येऊ शकतो. तिसरा पॉइंट आहे पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी 2 3 7 किंवा 8 2 3 7 किंवा 8 हे अंक कधीही येत नाहीत. हे अंक कधीही येत नाहीत. चौथा पॉइंट आहे पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी येणारे शून्य ही समसंख्येत येतात. काय होतात समसंख्येमध्ये येतात. उदाहरणार्थ एखादं घ्यायचं झालं तर 30चा वर्ग 3चा वर्ग किती आहे 9 आणि इथं शून्य किती घ्यायचे 2 म्हणजे समसंख्येमध्ये येतात. म्हणून 30चा वर्ग जो आहे तो किती भेटला 900. याच्यानंतर पाचवा पॉइंट दशांश अपूर्णांक संख्येचा वर्ग करताना
दशांश चिन्ह हे संख्येच्या डावीकडे जेवढ्या स्थानावर आहे वर्ग केल्यावर दशांश चिन्ह त्याच्या दुप्पट स्थानावर उजवीकडून डावीकडे सरकवायचं आहे. पुढून पुढं उजवीकडून डावीकडे काय करायचं आहे, सरकायचं आहे. उदाहरणार्थ घेतलं 1.16 किंवा 1.6 याचा जर वर्ग करायचा झाला तर 16चा वर्ग करून घ्यायचा 256. आता इथे किती दशांश चिन्ह आहेत, एक घरच आहे. दशांश चिन्ह मांडताना काय करायचंय, उजवीकडून डावीकडे काय करायचे, दुप्पट 2 घर मांडायचे म्हणजे 2.56. 1.6चा वर्ग 2.56 होणार आहे. बघा वर्गमूळ काढायचंय. आता आपण पाहिलं वर्ग कसं करायचं, आता वर्गमूळ काढायचं कसं संख्येचं दिलेल्या, याला वर्गमूळाचं चिन्ह म्हणतात. याच्यासाठी आपल्याला 1 ते 10 पर्यंत संख्येचा वर्ग पाठ असणं गरजेचं आहे. 1 चा वर्ग 1, 2 चा 4, 3 चा 9, 4 चा 16, 5 चा 25, 6 चा 36, 7 चा वर्ग 49, 8 चा वर्ग 64, 9 चा वर्ग 81 आणि 10 चा वर्ग किती असतो, 100. हे आपलं पाठ असणं गरजेचं आहे. हे पाठ झालं की आपल्याला सगळ्या संख्यांचा, कुठलीही संख्या विचारू द्या, त्या संख्येचा वर्गमूळ काय करता येतं, काढता येतं. आता उदाहरणार्थ घ्या. उदाहरणार्थ 42 25 वर्गमूळात 42 25 या संख्येचं वर्गमूळ किती. वर्गमूळ विचारलंय, वर्ग नाही विचारलेला, वर्गमूळ विचारलंय. बघा इकडे लक्ष द्या. अगोदर दिलेली संख्या आहे तशी मांडून घ्या. हे बघा 42 25. ओके, कॉलम करा. 25चं वर्गमूळ किती आहे, 5. याच्यानंतर 42 ही संख्या आपल्याला पाहिजे आहे. वर्गमुळात अगोदर पाहून घ्या कुठे आहे 42. इकडं 42 पूर्ण वर्ग संख्या का नाही, तिच्यापेक्षा लहान पण पूर्ण वर्ग संख्या घ्यायची, शोधायची. कोण आहे, 49 नाहीये. इकडं 36 आहे, 42 पेक्षा लहान कोणती आहे, 36. या 36चं बघा याच्यापेक्षा लहान कोण आहे, 36. आणि या 36चं वर्गमूळ घ्यायचं. 36चं वर्गमूळ किती, 6. म्हणजे उत्तर किती आलं बघा. या 5चं 25चं वर्गमूळ 5 आणि या 36चं वर्गमूळ किती, 6. म्हणजेच 42 25चं वर्गमूळ किती आहे, 65. कळलं. म्हणजे काय सांगितलं पुन्हा सांगतो बघा. 42 25चं वर्गमूळ घ्यायचंय. गट पाडले, तुम्ही म्हणता इथेच का गट पाडले मधोमध, इथं 2 4 5च्या मध्ये का नाही रेषा मारली, किंवा 4 आणि 2च्या मध्ये का नाही मारली. वर्ग करणे म्हणजे काय, त्या संख्येला गुणणे एकदा म्हणजे 2 झाले. म्हणून आपण काय केले, 2 घरं सोडून इकडे डावीकडे 2 उजवीकडे 2 काय केले, घरं सोडले आणि मध्ये रेषा मारली. या 25चं वर्गमूळ 5 आणि 42 पुढे शोधला आपण या वर्गमूळाच्या संख्येत त्याच्यापेक्षा लहान पूर्ण वर्ग असेल तर बेटर, नसेल तर त्याच्यापेक्षा लहान वर्गमूळ शोधायचं. त्याच्या वर्गमूळ घ्यायचं. ते कोण आलं, 6. म्हणून याचं वर्गमूळ किती झालं, 65. दुसरं उदाहरण आहे 441. काय आहे, 441. आता या 441चं वर्गमूळ घ्यायचं आपल्याला बघा. मग ठरल्याप्रमाणे 441 1चं वर्गमूळ किती आहे, 1चं वर्गमूळ 1. आता एक तर असा गट पाडा, असा पाडा चालतंय. हे दुसरं सांगतो 1चं वर्गमूळ 1. एकच स्थानची संख्या ज्याच्या एकक स्थानी 1 असेल तर त्याचं वर्गमूळच्या एकक स्थानी पण किती असणार, 1च असणार. आता 4, या 4चं वर्गमूळ शोधायचं. कुठे आहे, इथं. 4चं वर्गमूळ किती, 2. टाका लिहून डायरेक्ट 2 झालं उत्तर. म्हणजे वर्गमुळात 441 बरोबर 21. हे या प्रश्नाचं उत्तर. आता तिसरं उदाहरण आहे सरावासाठी. 12 25चं वर्गमूळ किती. चौथं उदाहरण 40 96 याचं वर्गमूळ काढायचं आपल्याला. तुम्ही सगळ्यांनी काढायचंय आणि लक्ष पण द्यायचं इकडे बघा. 40 96. आता याच्या एकक स्थानी 6, याची फोड करून दाखवतो मी तुम्हाला. 6 इकडे लक्ष द्या. 6 एकक स्थानी बघा, कोणाच्या एकक स्थानी 6, 6च्या एकक स्थानी कोण आहे, म्हणजे इथं ज्याच्या एकक स्थानी 6 आहे त्याचं वर्गमूळ किती आहे, 4. किती आहे, 4. आणखी 6 किती आहे, 36. 36चं वर्गमूळ किती, 6.
एकक स्थानचे अंक म्हणजे याचं काम संपलं. त्या दोघांपैकी एक अंक सापडला 4 आणि 6. याच्यानंतर दुसरी संख्या आहे 40. 40 पेक्षा लहान पण पूर्ण वर्ग असणारी संख्या शोधायची. कोणती आहे बघा. 40 पेक्षा लहान किती आहे 36. 36 चं वर्गमूळ घ्यायचं किती आलं 6. ते 6 दोन्ही ठिकाणी मांडायचे. 64 इथं या 4च्या पुढं आणि 6च्या पुढं संख्या भेटल्या 64 किंवा 66. आता या दोघांपैकी एक याचं वर्गमूळ असेल. आता कोणतं आहे ते ठरवायचंय. या दोघांच्या मध्ये 64 आणि 66 या दोघांच्या मध्ये कोण आहे 65. आणि या 65 चा वर्ग करता येतो आपल्याला फास्ट. 5 चा वर्ग किती 25. 6 चा पुढची संख्या 7. 7 चं किती झाले 42 म्हणजे 4225. म्हणजे 65 चा वर्ग 4225 आहे. इथं किती आले बघा 4225 हे 40 96 पेक्षा कसे आहेत मोठे. याचा अर्थ 65 चा वर्ग हा याच्यापेक्षा मोठा आहे. म्हणजे 40 96 66 वर्ग येईल का नाही येणार. म्हणजे वर्गमूळ कोणतं निघणार आहे 64. म्हणजे याचं जे वर्गमूळ आहे ते किती भेटलं 64. म्हणजे शेवटी आपण असंही लिहू शकतो वर्गमूळ 40 96 बरोबर 64. कळलं. तर असा प्रश्न विचारला गेला तर वर्गमूळ कसं काढायचं या पद्धतीने. घन व घनमूळ. आता घन करणे याच्या आधी आपण वर्ग करणे शिकलो, वर्गमूळ काढणे पण शिकलो. आता घन करणे बघा. घन म्हणजे काय एखाद्या संख्येचा 3 वेळा गुणाकार करणे म्हणजेच घनमूळ. धन संख्येचा घन धन संख्याची येतो. याचा अर्थ काय उदाहरणार्थ आपण खाली पाहणार आहे. तिसरं ऋण संख्येचा घन ऋण संख्याची येतो. कोणत्याही पूर्णांक संख्येच्या घनाला पूर्ण घन संख्या असं म्हटलं जातं. आता उदाहरणार्थ आपण घेऊया 2 चा घन. आता याच्यात 2 ला पाया म्हणतात आणि 3 ला घातांक म्हणतात. आता 2 चा घन बरोबर किती असा जर प्रश्न दिला तर 2 चा किती वेळा गुणाकार करायचा 3 वेळा गुणाकार करायचा. मग 3 वेळा गुणाकार केल्यानंतर 2 गुणिले 2 4 4 गुणिले 2 8 आणि म्हणून 2 चा घन बरोबर 8. तसंच दुसरं उदाहरण घेऊया आपण -3 चा घन बरोबर किती. -3 चा घन बघा -3 गुणिले -3 गुणिले -3. इथे तुम्हाला दिलं होतं ऋण संख्येचा घन ऋण संख्याचे येते. ऋण ऋण धन आणि धन ऋण ऋण म्हणजे ऋण 3 त्रिक 9 9 त्रिक 27. आपण याच्या अगोदर वर्गमूळ त्याच्यानंतर घन कसं करायचं. आता घनमूळ कसं काढायचं दिलेल्या संख्येचं घनमूळ कसं काढायचं हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. घन करणे म्हणजे काय एका संख्येचा 3 वेळा गुणाकार करणे. आता इथं घनमूळ काढण्यासाठी 2 तक्ते दिले. ते दोन्ही तक्ते तुमचे काय पाहिजे पाठ पाहिजे. हे दोन्ही पाठ असले किंवा एकदा तुम्हाला आयडिया आली तर तुम्हाला घनमूळ सहज काय करता येणार आहे या संख्येचं काढता येणार आहे. बघा इथं संख्या इकडं घन संख्या 1 आहे तिचा घन 1 2 चा घन 8 3 चा घन 27 4 चा घन 64 5 चा घन 125 6 चा घन 216 7 चा घन 343 8 चा घन 512 9 चा घन 729 10 चा घन 1000. इकडं अंक आणि एकक स्थान. आता याच्यात काय करायचंय इकडे संख्या दिल्यात इथं काय दिलंय एकक स्थान दिलेलं आहे 7 4 5. म्हणजे तुम्हाला जर पेपर मध्ये घनमूळ काढायला सांगितलेलं असेल एखादं उदाहरण दिलं तर त्या एकक स्थानची संख्या बघायची. एकक स्थानी जर 4 असेल तर त्याचं घनमूळ किती येणार 4. एकक स्थानी 5 असेल तर त्याचं सुद्धा किती येणार 5. आता इथं बघा 4 च्या स्थानी 4 5 चा एकक स्थान असेल तर 5 येणार. इथं 6 असेल तर 6 येणार. इथं 3 असेल तर 7 येणार. 2 असेल तर 8 येणार. 9 असेल तर 9 येणार. आणि म्हणून तक्ता नंबर 2 मध्ये अंक 1 असेल संख्येच्या एकक स्थानी 1 असेल त्याचं घनमूळ किती असू शकतं 1 येऊ शकतं. 8 असेल तर 2. आता इथंच आपण असंही करू शकतो 2 असेल तर 8 आणि 8 असेल तर 2. इथं 3 असेल तर 7 7 असेल तर 3 9 असेल तर 9 5 असेल तर 5च. तसं इथं बघा 6 असेल तर 6 एकक स्थानी 6 ही संख्या असेल अंक असेल तरी घनमुळात काय येणार आहे 6च येणार आहे. आता या खालच्या चिन्हाला काय म्हटलं जातं घनमुळाचे चिन्ह म्हटलं जातं. काय म्हटलं जातं घनमुळाचे चिन्ह. आता उदाहरणार्थ एक उदाहरण घेऊन दाखवतो बघा.
घनमुळात 125 बरोबर किती, असा प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये दिलेला आहे. मग आपलं टार्गेट काय आहे बघा, घनमुळाचं चिन्ह आहे इथे एकक स्थानी काय शोधायचा, 5च शोधायचा. म्हणजे एकक स्थानी कोणती संख्या आहे ती शोधायची. तर एकक स्थानी 5 असेल तर या 5 असणाऱ्या एकक स्थानी संख्येचा अंक काय असणार आहे, 5. म्हणजेच घनमुळात 125 याचं घनमूळ किती असणार आहे, 5 असणार आहे. ते त्याचं काय झालं, डायरेक्ट उत्तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. आता दुसरं उदाहरण घेऊया. हे एक झालं. याच्यानंतर दुसरं उदाहरण घेऊया. याचं घनमूळ आपल्याला काय करायचंय, काढायचं आहे. घनमुळात 243 89 बरोबर प्रश्नचिन्ह. बघा 243 89 प्रश्नचिन्ह. आता हे उत्तर सोडवताना काय करायचं बघा, 243 389 ग्रुप करायचे. ग्रुप उजवीकडून डावीकडे करायचे. किती संख्येचे करायचे, 3 संख्येचे करायचे. किती संख्येचे करायचे, 3 संख्येचे करायचे. आता 9 एकक स्थानचा अंक शोधायचा आहे. 9च्या एकक स्थानी कोण असणार आहे, 9च असणार. म्हणजेच 9 याचं घनमूळ काय असणार, घनमुळाची या संख्येच्या घनमुळाच्या एकक स्थानी किती संख्या असणार आहे, 9 असणार. आता पुढं राहिलं कोण, 24. आता या घनमुळाच्या संख्या ज्या दिसत आहेत तुम्हाला याच्यात 24 संख्या शोधायची. कुठे आहे, कोणाच्या दरम्यान आहे, 8 आणि 27 या दोघांच्या दरम्यान आहे 24. मग नेहमी काय करायची, लहान संख्या घ्यायची. कोणती लहान आहे, 8. या 8चं काय घ्यायचं घनमूळ, किती आलं, 2. आणि म्हणून घनमुळात 24,389 चं घनमूळ किती आलं, 29. ही एक शॉर्टकट ट्रिक्स आपल्याला इथं पाहायला मिळते. फक्त एकक स्थानचा अंक शोधायचा, तो खाली लिहून टाकायचा. नंतर 24 पुढे शोधायची. याच्यामध्ये कोणापेक्षा लहान आहे, 27 पेक्षा लहान आहे. मग 27 घेऊन जमणार नाही. 8 आणि 27 दोघांच्या दरम्यान आहे, म्हणजे लहान आहे ती काय करायची, घेऊन टाकायची. हा टॉपिक या ठिकाणी संपलेला आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नेपच्यून स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी येडे सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.